आई. आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, माया आणि त्यागाचं दुसरं नाव. आई जेव्हा लाड करते, प्रेम करते तेव्हा तर ती मुलांना खूप आवडते. पण तीच आई जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी रागवते, ओरडते, तेव्हा मात्र मुलांना आईचा खूप राग येतो. आज आहे मदर्स डे आणि गोष्टींचा गोफ या सिरीजमधील ही आजची 8वी गोष्ट मदर्स डे स्पेशल. आजच्या गोष्टीचं नाव आहे चोराची आई. श्यामच्या घरी पाहुणे आले. जेवण वगैरे उरकल्यानंतर पाहुण्यांचा चेहरा उतरला. झालं असं होतं की काही कामानिमित्त पाहुणे पैसे मोजत होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ते पैसे कमी भरतायत आणि याचा आरोप त्यांनी श्यामवर केला की श्यामनी त्यांचे पैसे चोरले. श्यामची आई ठामपणे त्यांना म्हणाली, माझा श्याम कधीच चोरी करणार नाही आणि जर त्याने ही चोरी केली असेल तर तो कबूलही करेल. श्यामला वाचनाची खूप आवड होती. त्याला एक पुस्तक घ्यायचं होतं. ते पुस्तक घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि घरी मागायचीही हिंमत होत नव्हती आणि त्यामुळेच त्याने ते पैसे चोरले. श्यामला त्याची चूक उमगली. त्याने पैसे चोरल्याचं कबूलही केलं. हे ऐकून आईला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, श्याम, जर कोणी मला चोराची आई असं म्हटलं तर तुला चालेल का? पाहुणे गेल्यानंतर श्यामची आई त्याला खूप ओरडली. आईने विचारलं, पण तू पैसे चोरलेच कशासाठी होते? श्याम म्हणाला, मला एक पुस्तक हवं होतं, त्यासाठी मी पैसे चोरले. आईने यावर उत्तर दिलं, अरे, तुझ्या अभ्यासक्रमातल्या एका पुस्तकात असं लिहिलंय, कधीही चोरी करू नये. ते वाचून तू जर अजून शिकला नाहीस तर तुला दुसरं पुस्तक हवंच कशाला? आजच्या गोष्टीचा बोध मुलांना तुमच्या लक्षात आलाच असेल आणि त्याबरोबर प्रत्येक आईच्याही लक्षात आला असेल. मुलांवर भरभरून प्रेम करताना त्यांना नीती, मूल्य, संस्कार यांचीही शिदोरी देणं हे प्रत्येक आईचं काम आणि आईकडून हे शिकणं हे प्रत्येक मुलाचं काम, नाही का?